नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपलं मनापासून स्वागत. आज जरा उशिरा व्हिडिओ करतोय कारण अन्य काही कामात होतो. व्हिडिओ करणार सुद्धा नव्हतो आज, पण राहवलं नाही. ज्या प्रकारच्या बातम्या वाचायला मिळत आहेत त्या पाहून डोकं सुन्न व्हायला होतं. संतापही येतो, उद्वेगही येतो. मतदारांनाही तशाच एका भावनेच्या कल्लोळातनं जावं लागत असेल. मला आज आठवली की विंदा करंदीकर यांची कविता सब घोडे 12%. थोडीशी वाचतो ती कविता. जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते. कोणी मवाळ, कोणी जहाल, कोणी लठ्ठ, कोणी मठ्ठ, कोणी ढिले, कोणी घट्ट, कोणी कच्चे, कोणी पक्के. सब घोडे 12%. आणि पुढे म्हटलंय, गोड गोड जुन्याच थापा, तुम्ही पेरा तुम्ही कापा. जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग. तुम्ही तरी काय करणार, आम्ही तरी काय करणार. त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय, जुना माल नवे शिक्के. सब घोडे 12%. आणि पुढे एकच कडवं वाची. त्यामध्ये अतिशय प्रभावीपणे विंदा करंदीकर यांनी सूचक भाष्य केलं आहे, जे आजही लागू पडतं. जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी. जिकडे टक्के तिकडे टोळी. ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता. पुन्हा पुन्हा जुनाच वार, मंद घोडा जुना स्वार. याच्या लत्ता त्याचे बुक्के, सब घोडे 12%. ही कविता आठवण्याचं कारण म्हणजे आज कल्याण डोंबिवलीमध्ये महानगरपालिकेमध्ये मनसेने थेटपणे श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सत्तेसाठी पाठिंबा जाहीर केलेला आहे. पाठिंबा जाहीर केला आणि तेव्हा सांगण्यात आलं की मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी माजी आमदार राजू पाटील त्या ठिकाणचे त्यांना सगळे अधिकारही दिलेले होते. आणि मनसेचे तिथे जे काही नगरसेवक आले होते, निवडून आलेले, त्या नगरसेवकांचं काय करायचं आता. वास्तविक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महायुतीच्या विरोधात आहेत. त्यासाठी ते एकत्र आले आणि त्यामुळे त्यांनी महायुतीच्या विरोधातच असलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि याच्या विपरीत वर्तन झालं तर ते योग्य नाही असं स्पष्ट सांगणं भाग आहे. पण राजू पाटील यांना अधिकार दिल्यानंतर मग त्यांनी सांगितलं, काय सांगितलं त्यांनी, की जर आम्ही पाठिंबा दिला नसता, कारण शिंदे सेनेचे 53 नगरसेवक आहेत, त्यांना स्वतःच्या स्वबळावरती सत्ताही स्थापन करायची, ते भाजपच्या विरोधात लढले होते. आणि ते असं म्हणाले की 5 वर्षांसाठी आता आम्हाला विरोधात बसायला लागलं असतं. कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही कर्जात आहे, कर्जाच्या सापळ्यात अडकली आहे आणि आम्हाला निधीच मिळाला नसता, म्हणजे मनसेच्या नगरसेवकांना. मग काय करायचं, म्हणून आम्ही सत्तेमध्ये गेलेलो आहोत. हा त्यांचा युक्तिवाद आहे. आता हाच युक्तिवाद अजितदादांनी केला होता ज्यावेळी एकनाथ शिंदे महाविकास आघाडीचं सरकार पाडून गद्दारी करून ते भाजपला मिळाले. तेव्हा अजितदादा म्हणाले की हे बरोबर नाही आहे, तुम्ही अशा प्रकारची गद्दारी करणं. आणि ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला सगळं सत्तेवरती बसवलं, त्यांच्याशीच एक प्रकारे घात करणं हे चुकीचं आहे असं अजितदादा म्हणाले. आणि तेच पुढच्या वर्षी महायुतीत दाखल झाले. त्यावेळी त्यांनी युक्तिवाद काय केला होता की विरोधात असताना काही कामं करता येत नाही जनतेची, आणि जनतेची कामं तर करायला पाहिजे, कारण आपण त्यासाठीच तर निवडून आलेलो. मग आपण कामं करू शकलो नाही तर उपयोग काय, म्हणून सत्तेत जावं. याचा अर्थ विरोधात बसताच येणार नाही कोणाला, विरोधक नकोच, कारण विरोधात असले तर काहीच पैसे मिळणार नाहीत, विकास निधी मिळणार नाही. आपल्या मतदारसंघात
काही कामं काढायची असतील तर त्यासाठी पैसा मिळणार नाही, असा तो युक्तिवाद आहे. माझ्या मते आता सगळ्या देशातल्या सगळ्या विरोधकांनी सत्तेत जावं, कारण कामच होणार नाहीत. आणि कामं तर व्हायलीच पाहिजे लोकांची. कामं झाली नाही तर कसं काय होणार बाबा. आणि लोकांचा उद्धार करण्यासाठीच आपल्याला निवडून दिले असं त्यांना वाटतं, त्यामुळे सत्तेत गेलं पाहिजे. असा जर युक्तिवाद असेल तर विरोधी पक्षमुक्त भारत व्हायला फारसा वेळ लागणार नाही. राजू पाटील यांचा हा युक्तिवाद अजिबात समर्थनीय नाही आहे. याला काही अर्थच नाही आहे. विचारसरणी आयडिओलॉजी तर आपण सगळ्यांनी खुंटीलाच बांधून ठेवलेली आहे. सगळ्याच पक्षांनी निष्ठा नावाची काही गोष्ट राहिली नाही. मला आठवते श्रीधर खोपकर जे शिवसेनेचे नगरसेवक होते, त्यांनी जेव्हा गद्दारी केली तेव्हा काय झालं होतं, तशा प्रकारची दहशत आता नाही आहे. उद्धव ठाकरेंची तशी दहशत नाही आहे. शिवसेनेची तशी शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची दहशत नाही. उलट उद्धव ठाकरे म्हणाले होते की ज्यांना जायचं त्यांना खुशाल जाते, मी काही करणार नाही, तुम्हाला जायचं ते जा. माझे काही निष्ठावंत जे शिवसैनिक आहेत, मावळे आहेत, त्यांच्यासोबत मी लढत राहीन आणि ते लढत राहिलेले. परंतु माणसं मात्र चाललेली आहेत. आणि मुंबईमध्ये सुद्धा त्यांच्या एक नगरसेविका, त्यांचा पत्ता लागत नाही अशी बातमी आहे. आणि मुंबईत सुद्धा हे घडू शकतं, घडू नये पण घडू शकतं. हे सगळं कुठेही घडू शकतं, केवळ उद्धव ठाकरे काय अन्य पक्षामध्ये सुद्धा घडू शकतं. प्रश्न असा आहे की ज्या राजू पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या बरोबर युती केली, आता जाहीर केली, आणि त्याच्या अगोदर श्रीकांत शिंदे, राजू पाटील आणि नरेश म्हस्के जे एकनाथ शिंदेचे उजवे हात, त्यांची बैठक झाली. आणि त्या बैठकीनंतर हे ठरलं. त्याच्या अगोदर मनसेचे मुंबईचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे याचा पत्ता नव्हता, ते तिथेच बैठक झाली आणि ठरलं काय ते. आणि अर्थात संदीप देशपांडेंचा तिथे थेट संबंध नाही, कारण कल्याण डोंबिवली त्यांच्या कक्षेत येत नाही, ठीक आहे. परंतु राजू पाटील यांनी काय म्हटलं होतं की 2.5 वर्षात एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आणि त्यांच्या अनेक ठिकाणच्या सत्तेने जो काही भ्रष्टाचार केला आहे त्याची चौकशी पूर्ण व्हायला 5 वर्ष लागतील, इतका भ्रष्टाचार त्यांनी केला. 5-5 वर्ष चौकशा करायला लागतील, इतका भ्रष्टाचार केला आहे, असा थेट हल्ला राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती चढवला होता. श्रीकांत शिंदे यांच्यावरती टीका केली होती, जबरदस्त टीका केली. एकाच थाळीचे चट्टेबट्टे असं भाजप आणि शिंदे सेना मिळून त्यांनी म्हटलं होतं की एकाच थाळीचे चट्टेबट्टे आहेत, खोटारडे आहेत, ते खोक्याचा धंदा ते करतात, असं सगळं ते म्हणाले होते. राजू पाटील यांचा पराभव हा त्या ठिकाणी शिंदेगडाचे राजेश मोरे यांच्याकडून झाला. पण राजू पाटील यांच्या पोस्ट असतात सोशल मीडियावरच्या, त्या गाजतात, त्याची चर्चा होते. आणि त्यांनी दारात आलेल्या कुत्र्याला तुकडा टाकायचा असतो अशा प्रकारची एक कमेंटही केली होती, असं प्रसिद्ध झालेलं आहे. आता हे सगळं सातत्याने जे राजू पाटील एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांच्याच पक्षाच्या सत्तेने तुफान भ्रष्टाचार केला असं म्हणत होते, तेच आता राजू पाटील जर म्हणाले की आम्हाला विकासासाठी तिकडे जायचं आहे, आणि श्रीकांत शिंदे म्हणाले की विकासासाठी कोणी आमच्याबरोबर येणार असेल तर चालेल, उद्या उद्धव ठाकरेंच्याकडनं कोणाला यायचं असेल तर तेही चालेल. आता विकास म्हणजे नेमकं कुठला विकास यांचा आहे? स्वतःचा विकास साधायचा आहे का कल्याण डोंबिवलीचा विकास साधायचा, असा प्रश्न आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे यांचे 2 नगरसेवक बेपत्ता आहेत. आणि जे अगोदर बातमी आली होती की 2 नगरसेवक जे आहेत उद्धव ठाकरेंच्याकडचे, ते म्हणाले की आम्ही आधी मनसेमध्ये होतो, तिथून इथे आलो. अरे मनसेमध्ये होता तुम्ही, उद्धव ठाकरेंच्याकडे आलात, आता परत तुम्हाला तिकडे जायचं आहे, कारण तुम्हाला सत्तेच्या सोबत राहायचं आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्हाला कंत्राट पाहिजे, तुम्हाला ठेके पाहिजे, तुम्हाला स्टँडिंग कमिटी पाहिजे, तुम्हाला सुधार समिती पाहिजे. कसलाही विकास साधायचा नाही, त्यांना फक्त प्रत्येकाला स्वतःची घरं भरायची. आणि यासाठी हे आहे का? म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेने एकी केली, वरळीच्या
डोममध्ये ज्या सभेला मी हजर होतो, शिवतीर्थावरच्या सभेला हजर होतो, तिथे ज्या प्रकारचं संघर्षाची एक प्रकारची भूमिका मांडण्यात आली, जी काही गाणी लावली होती, लोक नाचत होते, लोक स्त्रिया फुगड्या घालत होत्या आणि ही महायुतीवर हल्लाबोल करायचा, महायुतीशी संघर्ष करायचा, 2 हात करायचे आणि दिल्लीचं जी दादागिरी ती नष्ट करायची, ठेवायची नाही ते. ही शहासेना आहे अशा प्रकारची टीका केली जाते. म्हणजे एकनाथ शिंदेंची. एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली असेल किंवा त्या ठिकाणच्या ज्या 8-9 महानगरपालिका आहेत तिथे अक्षरशः धुमाकूळ माजवला आहे तिथे. अशा प्रकारची टीका मनसेतर्फे सुद्धा केली जात होती, उद्धव ठाकरेंच्यातर्फे केली जाते. यापूर्वी अकोट, अंबरनाथ, परळी इथे अभद्र युत्यांचे प्रयोग झाले, त्याच्यावर टीका झाली, त्यानंतर मग टोपे फिरवण्यात आल्या, हे सगळं झालं. आता याला हे महाराष्ट्राचं जे काही राजकारण आहे, म्हणजे एक तर सरकारमध्ये होतात घोटाळे, राज्य सरकारमध्ये, नगरपालिका नगरपंचायतींमध्ये घोटाळे होतात, महानगरपालिकांमध्ये घोटाळे होतात. पण या सगळ्या घोटाळ्यांपेक्षा सगळ्यात महाघोटाळा आहे तो म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे त्या लोकांची गद्दारी करून, म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी ही गद्दारी आहेच. म्हणजे मनसेने राज ठाकरे जे काही भूमिका मांडल्या आहेत त्याच्या विरोधात ती भूमिका घेतली आता. मग तुम्ही म्हणाल की राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीकांत शिंदे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती, मनसैनिकांनी मनापासून काम केलं, पण त्यानंतर त्यांनी भूमिका बदलली आहे ना, स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे. आणि ती अदानींचं हे सगळं लाचार सरकार आहे, अदानींची सत्ता वाढत चाललेली आहे. आणि MMR रिजन म्हणजे तिथे कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा अदानींचे तिथे हातपाय पसरवणं चालू आहे, ठाणे, कल्याण डोंबिवली सगळीकडे. मग त्याच्या विरोधात तुम्ही आहात ना. मग आता जे अदानींबरोबर फुगडी घालतायत त्यांच्याचबरोबर तुम्ही जातायत, याचा खुलासा कसा काय करणार तुम्ही? बघ, प्रश्न असा आहे की जे कोणी कुठल्याही पक्षाचे नगरसेवक असतात, अगदी छोट्या पक्षाचे, आता मनसेचे काय 5 नगरसेवक असतात, 2/3 लोकांचा जर एक त्यांनी हे केलं की आम्हाला अशी भूमिका करायची, मांडायची, तर ते तसं करू शकतात. पक्षांतर बंदी कायदा याच्यातच सुधारणा व्हायला पाहिजे. पण सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यांनी गद्दारी केली त्यांची केसच लागत नाही आहे. म्हणजे सगळाच आनंदी आनंद आहे, विचारसरणी नाही, निष्ठा नाही. लोक केवळ याच्यासाठी म्हणजे महापालिकेत जाऊन कमिट्यांवरती बसून ठेके द्यायचे आणि त्याच्यातलं कमिशन खायचं, कमिशनखोरीसाठी पक्षांतर करतायत, सत्ता दुसऱ्या बाजूला जात आहेत. आणि ज्या लोकांनी तुम्हाला काल निवडून दिलं तुम्ही आज त्यांच्याशी दगाबाजी करताय. यांना खरं म्हणजे राईट टू रिकॉल पाहिजे, परत बोलवलं पाहिजे ना. म्हणजे काय अर्थच नाही याला, काही काय चाललंय काय आहे. कुठल्याही पक्षाचं उद्या भाजपत जरी झालं असं तर हे योग्य नाही. आणि याच्यावरती काय युक्तिवाद काय, स्थानिक पातळीवरती युत्या आघाड्या होत असतात. मग परत आपण काय बोललो की सांगायचं 4 वर्षापूर्वी यांनी नाही का केलं, त्यांनी नाही का केलं, तसं काही केलं तरी अगोदर झालेलंच असतं. आता सगळं होऊन गेलेलं आहे, सगळी पापं सगळ्यांनी केलेली आहे. काय बोलणार काय, विचारसरणी नाही, निष्ठा नाही. आणि सगळ्या जणांना पैसे वाटून निवडून यायचं आणि मग ते पैसे मिळवायचे सत्तेत राहून, याची चटक लागलेली आहे. म्हणजे एखाद्या श्वापदाला किंवा वाघाला चटक लागते ना, एखादी गोष्ट गिळायची खायची, तशी चटक लागलेली आहे ना भ्रष्टाचाराची, सत्तेची चटक लागली आहे. ती भूक आहे ती संपतच नाही यांची. आणि जे सत्तेत आहेत त्यांना सगळे पक्ष खाऊन टाकायची भूक जबरदस्त आहे, ती संपत नाही त्यांची. हे सगळं भयंकर आहे. या सगळ्याचा धिक्कार केला पाहिजे. आणि मतदारांनी सुद्धा हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे, हे लोक काय करत आहेत ते. आणि मतदारांनी याचा निषेध केला पाहिजे, निषेध नोंदवला पाहिजे. सामूहिकरित्या ज्या मतदारांनी निवडून आलेलं आहे त्यांनी रस्त्यावरून यांचा निषेध केला पाहिजे, त्यांना जाब विचारला पाहिजे. जोपर्यंत तसा जाब विचारला जात नाही तोपर्यंत यांची सगळी दादागिरी किंवा वाटेल ते करणं चालू राहील. आणि मग बिंदा करंदीकरांच्या आता नाही आहेत, पण
नवीन नवीन कवींना अशा प्रकारच्या कविता लिहाव्या लागतील. आज या सगळ्या गोष्टीवरती खंडकाव्य लिहिता येईल अशी गोष्ट आहे. महाराष्ट्राचं अक्षरशः अधपतन झालेलं आहे, राजकारणाचा चिखल झालेला आहे, वाट लागलेली आहे आणि याचा धिक्कार करावा एवढा थोडा आहे. एखाद्या पक्षाने आपली भूमिका म्हणून जर सामूहिकरित्या भूमिका घेतली चर्चेकरून तर ठीक आहे, समजा ते मान्य. पण जर इंडिव्हिज्युअली कोणी अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या आणि कोणी कुठेही गेलं, नगरसेवक असो, आमदार इकडून तिकडे, खासदार इकडून तिकडे, तर त्याला काहीही अर्थ नाही. मतदारांनी त्यांना जाब विचारलाच पाहिजे एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. नमस्कार, मी हेमंत देसाई.